तू फेसबुकवर घे. नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. बरोबर 7 महिन्यांपूर्वी म्हणजे 10 मार्चला राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज 7 महिने होत आहेत. परिस्थिती ही बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. म्हणजे आज राज्याचा मृत्यूदर हा 3% कमी आहे. तर रिकव्हरी अर्थात बरं होण्याचा दर हा 84% पोहोचला आहे. 10,000च्या आसपास रुग्णसंख्या राहते आहे. शासनानं सर्वतोपरी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरती विसंबून राहत आत्तापर्यंत काम केलेलं आहे. खाजगी रुग्णालयांची जेव्हा जेव्हा मदत मागितली, हो नाही करत अखेर खाजगी रुग्णालयंसुद्धा पुढे येत आहेत. एक आशादायक चित्र राज्यात कोरोनाशी निपटताना दिसतंय. त्याचं संपूर्ण श्रेय हे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलं जात आहे. खुद्द राजेश टोपे आज आपल्यासोबत आहेत. सर, झी 24 तासच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. आत्ताची जी स्थिती राज्यातली आहे ती बघता इथून पुढं आपण कुठं जाऊ? एक नक्की आहे की सध्याची स्थिती खूप स्टेबल आहे. त्याचं कारण असं आहे की जी 25,000वर संख्या होती ती 25,000वरची संख्या दररोज वाढणारी ती अगदी भीतीदायक धास्ती निर्माण करणारी होती, जी आता आपण काल बघितलं 8,000 आहे, आज 1,500-1,500नी वाढली असेल, पण एक 10,000च्या आत बाहेर आलेली आहे. आत्ता जसं आपण म्हणाला तसं जवळजवळ आता जो ग्रोथ रेट असतो, जो महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो अगोदर 1.5 वगैरे असायचा, आता तो 0.75 पर्यंत आलेला आहे. त्यामुळे ग्रोथ रेट कमी झालेला आहे. डबलिंग रेट म्हणजे एका आठवड्यात किती हे होतं, तर डबलिंग रेट आपण जर बघितलं तर तो आता 100 दिवस डबलिंग रेटला लागत आहेत. म्हणजे ती एक चांगली, हे सगळे पॅरामीटर्स चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे रिकव्हरी रेट हा 84-85% आहे. काही काही जिल्ह्यांचा तर तो 90%च्या वर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पॅरामीटर्स चांगल्या आहेत. आणि जरूर एक पॅरामीटर जे अजून कॉन्सन्ट्रेट आम्ही खूप करतो आहे ती म्हणजे केस फॅटल्टी रेट CFR. आणि त्यामुळे त्याला आपण 2.5 आहे, तो आपल्याला 1च्या खाली आणायचा आहे. त्यामुळे त्या बाबतीतला आपला पूर्ण या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. परंतु जे संसाधनं आहेत, ज्या काही लागणाऱ्या कोविडच्या संदर्भातील बाबी आहेत, त्या मात्र आपल्याजवळ उपलब्ध आहेत आणि सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. एवढं मी जरूर म्हणेल. आपल्याला CFR फक्त कंट्रोलमध्ये आणायचाच आहे, त्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरूच आहेत. आणि आपला राज्याचा सामान्य रुग्ण हा केंद्रबिंदू आहे. त्याच्या हिताची जपवणूक करणं हा आमचा प्रथम कर्तव्य आहे. आणि राज्याचं सगळ्यात महत्त्वाचं अधिष्ठान जर काही असेल तर ते अधिष्ठान आहे ट्रान्सपरन्सी आणि ऑनेस्टी. याचा अर्थ पारदर्शकता आणि खरेपणा. कारण कुठेही मृत्यूदर लपवणे नाही, पॉझिटिव्ह केस लपवणे नाही. महाराष्ट्र जरी आज संख्येने जास्त वाटत असेल तरीसुद्धा त्यामागे कुठेही काहीही ICMR आणि WHO सांगितलेल्या धोरणाच्या नियमांच्या विरुद्ध किंवा काही लपवाछपवीचा विषय हा कधीच करायचा नाही. ऑनेस्ट राहायचं, पब्लिकला ऑनेस्ट राहायचं, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे. आणि मला वाटतं त्याला धरून आपण काम करतो आहोत. त्यामुळे पुढच्या काळात मी एकच असं अपेक्षित करेल की आपण सर्वांनी जर शिस्त आणि स्वयंशिस्त पाळली तर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणता येईल, नियंत्रण आणता येईल. आणि स्वयंशिस्तीचा अर्थ एवढाच की कुठल्याही परिस्थितीत आता बाहेर पडताना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आणि सतत हात धुवून सॅनिटाईज ठेवणे हा महत्त्वाचं तंत्रमंत्र आहे. मला वाटतं की ह्याला आपल्याला तडजोड करून चालणार नाही. कारण आता आपण इकॉनॉमी ओपन केलेली आहे, सगळ्या गोष्टी खुल्या केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वयंशिस्त हेच आपल्याला वाचवू शकणार आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, परंतु जर आपण शिस्त नाही पाळली तर मात्र पुन्हा सेकंड सर्ज येण्याची किंवा अन्य काही त्याच्या बाबतीतली वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसते. म्हणून मी अपील एवढीच करेल या निमित्ताने की निश्चित प्रकारे खूप नियंत्रणाखाली आहे. सगळ्या बेड्स वगैरे जर परिस्थिती बघितली तर सगळ्या आपल्या आटोक्यात आहेत. बेड्सची जी टक्केवारी आहे, जी ऑक्युपन्सीची टक्केवारी ज्याला म्हणू आपण, ती अक्षरशः 8-10% आहे. आणि 70-80% CCC आणि DCSC कॅटेगरीचे जे काही बेड्स आहेत ते उपलब्ध आहेत. याचा अर्थ खूप मोठ्या संख्येने बेड्स उपलब्ध आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. अडचणीचा कुठला कारण नाही. शिस्त पाळली पाहिजे. मीच माझा रक्षक हा जो महत्त्वाचा आपला सिद्धांत आहे पहिल्या दिवशीपासून, तो आपण पाळला पाहिजे. सर, तुम्ही ICMRशी रॅपो ठेवून आहात.
आणि त्यानुसार त्या गाईडलाईननुसार राज्यात आपण कोरोना निवारणाचं काम करतो आहोत. आत्ताची जी परिस्थिती आहे, अनेकांना असं वाटतं की मधल्या काळामध्ये गणपती आलेत, त्यानंतर एक पीक आला, आता नवरात्र आहे पुढे. अशावेळी जी खबरदारी घ्यायची आहे की मास्क लावणे असेल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग असेल, याची खबरदारी घ्यायची आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच वेळेस आजच मिशन बिगिन अगेनचा एक नवा GR निघालेला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी पुन्हा मेट्रो 6 महिन्यांनी सुरू होते आहे. तर तुम्ही जनतेला काय सांगाल? कारण कसं आहे, उपचार करणं वेगळं आणि खबरदारी जी आहे ती मीच माझा रक्षक आणि पुन्हा माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत प्रत्येकाने घ्यायची आहे. तर काय सांगाल? नाही, आता एक आहे की मीच माझा रक्षक किंवा माझे कुटुंब माझी जबाबदारी, हा जो काही एक उपक्रम आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विचाराने पुढाकाराने जो सुरू झालेला आहे, त्यामध्ये अक्षरशः 11-11.5 कोटी लोकांपर्यंत आपण अप्रोच करतो आहोत. आणि आपल्या आशा वर्कर्स असतील, आपल्या अंगणवाडी कार्यकर्ते असतील, आपले डॉक्टर्स असतील, यांच्या सहाय्याने अक्षरशः जाऊन कोण कोमॉर्बिड आहेत का, कोण जास्तीचे वयस्कर लोक ज्यांना काही इतर आजार आहेत का, किंवा या संदर्भात कोविड संदर्भातले काही लक्षणं दिसत आहेत का, या सगळ्या गोष्टींची चौकशी ते करतात. अक्षरशः जाऊन पल्स ऑक्सिमीटर बघतात, वेगवेगळ्या गोष्टींनी तपासणी करतात. तर या सगळ्या बाबी एकच आहेत की आपल्याला आरोग्य आपल्या लोकांचं चांगलं ठेवायचं आहे. आणि म्हणून या उपक्रमातून सुद्धा सारीसारखे जे काही रुग्ण आहेत ते आढळतात, ILU सारखे जे काही रुग्ण आहेत ते आढळतात. तर या सगळ्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत लोकाभिमुख ही चळवळ करून खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जाऊन अशा संदर्भातल्या लोकांना अलगीकरण करणं किंवा त्यांच्या टेस्टिंग्स करणं. कारण आपण जर टेस्टिंग्सवर बोललो तर पर मिलियन टेस्टमध्ये आपण 65,000 जवळजवळ पर मिलियन टेस्ट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये करतो आहोत. प्रति 10 लाखाला 65,000 आपण हे करतो आहोत. आणि काही काही शहरांमध्ये जिथं खूप जास्त आहे, मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, नागपूरसारख्या या शहरांमध्ये तर 90,000 1-1 लाख टेस्ट पर मिलियन करतो आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी यासाठीच आहेत की कोविडवर 100% नियंत्रण मिळवायचं आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून सुद्धा हाच एक महत्त्वाचं ध्येय आपल्याला गाठायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जनजागृती करणं, ILE ज्याला म्हणतो आपण, इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन आणि कम्युनिकेशन, IEC म्हणतो आपण. तर IEC, तर या IECच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती करून खऱ्या अर्थाने लोकांना या सगळ्या कोविड परिस्थितीमध्ये आपण कसं एक जबाबदार नागरिक म्हणून कसं राहायला पाहिजे, ह्या गोष्टीचं प्रबोधन करण्याचं काम या IECच्या माध्यमातून करतो आहोत. इवन अगदी मी तर असं म्हणेल की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आता 1000 हॉस्पिटल्स आहेत. आणि या 1000 हॉस्पिटल्समध्ये जवळजवळ 900-950च्या वर प्रोसिजर्स आहेत. या प्रोसिजर्सचाही लोकांना फायदा व्हावा, त्याची जनजागृती करण्यासाठी सुद्धा आम्ही आता खूप मोठ्या पद्धतीनं अगदी आपल्यासारख्या माध्यमांच्या स्वरूपाने असेल, वर्तमानपत्रातून असेल, होर्डिंग्सच्या माध्यमातून असेल, लोकांना कळावं किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दुर्धर आजारसुद्धा कॅशलेस होतात, म्हणजे 0 खर्चामध्ये व्हायला पाहिजेत. आणि 1.5 लाखापर्यंतचं इन्शुरन्स प्रत्येक कुटुंबाला आहे, ते त्यांना अवेल करता आलं पाहिजे. खाजगी हॉस्पिटल्सनी जे ह्याच्यामध्ये एम्पॅनल्ड आहेत त्यांनी कुठल्याही परिस्थितीत लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेता कामा नये, हा त्यामागचा आमचा हेतू आहे, जनजागृती करण्याचा. आणि म्हणजे सगळं काम आम्ही सातत्याने करतो आहोत. मी हे तुम्हाला आवर्जून सांगेल आशिषजी की जवळजवळ आपण खूप मोठे निर्णय घेतलेत, ज्याच्यामध्ये आता जसे आपण 80-20 हॉस्पिटल्सचा विषय असेल की जिथे आपल्याला बेड्स उपलब्ध नव्हते, आपण चार्जिंग हॉस्पिटलचे खूप मोठ्या पद्धतीनं हॉस्पिटल्स करत असायचे, तर त्यावर सुद्धा कॅप आपण घातलेला आहे. कोणी काही चार्ज करता कामा नये. अगदी PPE किट्स आणि ह्याचेसुद्धा काही हॉस्पिटल्स, कोविड हॉस्पिटल्स काही चार्ज करतात, त्याच्या बाबतीतसुद्धा बारीक सारीक सूचना कलेक्टर्स आणि कमिशनर्सला दिलेल्या आहेत. आणि जर कोणी चुकीचं काम केलं तर ऑडिटर्सनी ते तपासावं आणि असे काही जास्तीचे पैसे वसूलसुद्धा करावेत, असे सर्व अधिकार कलेक्टर्स, कमिशनर्सला एपिडेमिक डिसीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली दिलेत. मी एवढंच नाही तर आता प्रत्येकाला जवळजवळ चेस्टचा एक्सरे काढणं, म्हणजेच आपण त्याला
आपण त्याला सिटी स्कॅनसुद्धा म्हणतो आपण, HRCT हा कंपल्सरी असतो, त्याचेसुद्धा कॅपिंग 8-8 लोक 1000 10-10 हजार लोक रुपये या ठिकाणी घेतले जायचे, ते आम्ही 2000वर आता आपण आणलेलं आहे. त्याचबरोबर अगदी हे जे काही RT-PCR ज्या प्रामुख्याने प्रायव्हेटचे रेट्स होते ते 4-4,500 केंद्रांनी सांगितले होते, आम्ही ते 1200वर आणलेत आणि आता 1200वरून मी जबाबदारीने सांगतो ते 600 ते 800 रुपयापर्यंत येणाऱ्या आठवड्याच्या आतमध्ये आम्ही पुन्हा कमिटीला सांगून आम्ही निश्चित प्रकारे आणणार आहोत. कारण RT-PCRच्या रेट्स किट्सचे खूप कमी झाले, त्यामुळे त्यांनी टेस्टिंगचे रेटसुद्धा कमी केले पाहिजे. अगदी प्लाझ्मा, आता प्लाझ्माचे खूप चांगले प्रयोग काही ठिकाणी यशस्वी झालेत, त्यामुळे प्लाझ्मा 200 ml जर द्यायचा असेल तर तो काही लोक काही चार्ज करायचे, तर आता आम्ही 5,500 रुपये 200 ml फिक्स चार्ज केलेला आहे. असे अनेक आहेत. मी म्हणेल आज अगदी कॅबिनेटमध्ये हा सुद्धा एक विषय चर्चेला गेला की बाबा मास्क्स आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा खऱ्या अर्थाने आपण कंपल्सरी करतो आहोत. जर नाही घातला तर 300 रुपये 200 रुपये 500 रुपयापर्यंत फाईन वेगवेगळ्या ठिकाणी मारतो आहोत. मग जिथे आपण कंपल्सरी मास्क केला आहे, फाईन करतो आहोत, त्यावेळेस ते मास्क अफोर्डेबल असले पाहिजे, म्हणजे किफायतशीर किमतीत उपलब्ध झाले पाहिजे. कुणीही त्याचा खूप अतिरेकी मागणी म्हणजे त्याचा फायदा घेता कामा नये, पॅन्डेमिक किंवा महामारीच्या परिस्थितीचा फायदा घेता कामा नये. या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यालाही कॅपिंग करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळं मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांचा खूप मोठा सपोर्ट या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. म्हणून आम्ही अनेक चांगले निर्णय, अगदी आता रेमडेसिवीरसारखा महागडा औषधसुद्धा आम्ही सहज पद्धतीनं ग्रामीण म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये तर आहेत, पण आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा, कोविड हॉस्पिटलमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटच्या रेटमध्ये पेशंट्सला दिले पाहिजेत, अशा स्वरूपाने सुद्धा चांगले निर्णय घेतलेत. म्हणून मी पुन्हा एकच सांगेल, अधोरेखित करेल की महाविकास आघाडीचं केंद्रबिंदू जर कोण असेल तर सामान्य रुग्ण हा केंद्रबिंदू आहे. त्याच्या हिताची जपवणूक करणं हे मी माझं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग समजतो आणि त्यामध्ये आपलं सर्व मंत्रिमंडळ, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सातत्याने या सगळ्या परिस्थितीत खंबीरपणे साथ देण्याचं काम आणि भूमिका. तर तुम्ही मास्कचा विषय काढलाय, विरोधकांनी आजच एक आरोप केलेला आहे की इतके आठवडे झाले अजूनही मास्कचे दर नियंत्रणात येत नाहीये, सरकारची अडचण काय आहे? अजूनही टेंडरबाजीनं हा प्रश्न सुटत नसेल तर मग सरकारची इच्छाशक्ती कुठे आहे? नाही, यामध्ये एक नक्कीच आहे की आम्ही स्वतः FDA आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आम्ही दोन्ही डिपार्टमेंटनी मिळून एक कमिटी गठीत केली होती डॉक्टर शिंदेंच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी अक्षरशः महिनाभर होमवर्क करून ही मास्क बनवण्यासाठी किती किंमत, किती खर्च येतो त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. रॉ मटेरियलचा खर्च, इलेक्ट्रिसिटीचा, मशिनरीचा, रिपेअर मेंटेनन्सचा, लेबरचा, सगळ्या गोष्टी अंतर्भूत करून या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जो काही खर्च येऊ शकतो तो कॉस्ट अकाउंटंटच्या माध्यमातून, एक्सपर्ट्सच्या माध्यमातून तो काढला. त्याच्यावर जवळजवळ डीलर्सचा कॉस्ट, त्याच्यानंतर रिटेलरचा कॉस्ट, मॅन्युफॅक्चररचा प्रॉफिट, हा सगळा प्रॉफिट ॲड करून आपण 45% लोडिंग देऊनसुद्धा कदाचित 19 ते 49 रुपयांच्या आतबाहेरच N95, त्याचबरोबर ट्रिपल लेअर मास्क, 2 लेअर मास्क, त्याच्यानंतर ज्याला आपण FFP म्हणतो, मग ह्या सगळ्या गोष्टी साधारणपणे ह्या दरम्यान यायला हव्यात. 200, 300, 250, 300 रुपयापर्यंत मास्कची किंमत जाता कामा नये आणि ते अत्यंत किफायतशीर दरात मिळायला हवं. यासाठीच्या कमिटीचा रिपोर्ट आला आहे. तो रिपोर्ट आम्ही प्रॉपर प्रक्रिया थ्रू माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे आणि मला विश्वास आहे की प्रिन्सिपली त्यांनी मान्य केलं आहे, तत्वतः मान्य केलं आहे. फक्त फॉर्मॅलिटीचा भाग आहे. आम्ही बांधील आहोत लोकांशी आणि त्यामुळे सामान्य लोकांना आणि सगळ्या डॉक्टर्सला सुद्धा, शेवटी कसं आहे की जर डॉक्टर्सला आणि हॉस्पिटल्सला हे मास्क जर स्वस्त दरात मिळाले तरच ते पुढे चार्ज पेशंटवर स्वस्त दरात करतील, म्हणजे कमी दरात करतील. अन्यथा त्यांना जर महाग मिळाले तर ते पण तेवढे चार्जेस ते काही मोफत करणारच नाही, ते पेशंटवर पडतील आणि त्यामुळे पेशंटला खर्च वाढू नये हा आमचा त्यामागचा मुख्य हेतू आहे. आणि महामारी हा काही आता प्रॉफिटेरिंगचा काळ नाही आहे. सगळ्यांनी एक माणुसकीचं, मानवतेचा दृष्टिकोन लक्षात ठेवून किमान प्रॉफिट जरूर घ्यावा, तो त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की 10 पट, 5 पट, 7 पट प्रॉफिट घ्यायचा, हे मान्य नाही आणि किमान महाविकास आघाडीच्या सरकारला तरी हे अजिबात मान्य नाही.
आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून कटिबद्ध आहोत सामान्य लोकांच्या सेवेसाठी. सर, काल परवा तुम्ही एक कबुली दिली RT-PCR किट्सवरनं, त्यावरनं तुमच्याच सहकारी मंत्र्यांबरोबर वादही झाल्या अशा बातम्या आलेल्या आहेत. तर हा वाद नेमका काय आणि तो सॉल्व्ह झाला का? नाही, वाद कुठलाही कुणाबरोबरही नसतो. अमित देशमुख आम्ही सगळेजण जवळचे मित्र आहोत. आम्ही दोघंही अतिशय अंडरस्टँडिंगचे लोक आहोत. मी इतका स्पष्ट त्यांनाही बोललो आहे आणि विषय वादाचा कुठलाच नाही. RT-PCR GCC नावाच्या कंपनीमध्ये काही त्याला आपण म्हणू अनसॅटिस्फॅक्टरी रिपोर्ट त्यांचा आला होता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचा NIVचा. कशाबद्दलचा की त्यांचे रिपोर्ट्सचे रिझल्ट्स योग्य नव्हते म्हणून. आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही एकच म्हटलं की हा जो काही खरेदीचा अधिकार आहे तो अधिकार किंवा ती जी जबाबदारी आहे ती मेडिकल एज्युकेशनची आहे. पण मेडिकल एज्युकेशनसुद्धा कुणाकडून खरेदी करतं? हाफकिनकडून. त्यामुळे हाफकिन ही एक एजन्सी आहे की जी खरेदी करते. पण त्यांनी पण चूक केलं आहे अशातला भाग नाही. फक्त 57 रुपयाला खरेदी केलेली आहे. प्रश्न त्या GCC कंपनीच्या नैतिकता नीतिमत्तेचा आहे की त्यांनी खराब किट्स पाठवल्या. एकच आहे की ही व्यवस्था नव्हती की प्रत्येक बॅचची व्हॅलिडिटी केली पाहिजे, चेकअप केलं पाहिजे आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून एक कमिटी आता गठीत करण्यात आलेली आहे. ती कमिटी हे तपासेल आणि इथून पुढे अशी गोष्ट कदापि घडणार नाही. कारण 2-4 जिल्ह्यामध्येच ही गोष्ट घडली, सर्वदूर महाराष्ट्रात घडली नाही. ते किट्स लगेच वापसही घेण्यात आलेले आहेत आणि संबंधित मला वाटतं कंपनीवर आपण निश्चित प्रकारे ब्लॅकलिस्टही करण्याचं काम केलेलं आहे. सर, सरकार लॉकडाऊन हळूहळू शिथिल करत आहे. आता बऱ्यापैकी जनजीवन हे सामान्य होण्याकडे चाललेलं आहे. पण तीच वेळ आहे की तुमच्यासारख्या मंत्र्याला ज्यांच्याकडं आता रुग्णसेवा आहे त्यांना धास्ती वाटते की बऱ्याचशा गोष्टी ह्या अनलॉक होत आहे. उद्या मुंबईमध्ये मेट्रो सुरू होते आहे, त्यामुळं संसर्ग वाढू शकतो. आपण तर अनलॉक करत निघालेलो आहोत आणि संसर्ग जर का वाढला तर पुन्हा खापर आरोग्यमंत्री म्हणून तुमच्यावरच येईल असं वाटत नाही? नाही, काळजी वाटते, नाही असं नाही. शेवटी एखादी गोष्ट अनलॉकिंग केली, अगदी सगळं सर्वदूर खुलं केलं तर काळजी जरूर वाटते. कारण लोकांनी शिस्त पाळली तर काळजी वाटण्याचंही काही कारण नाही. लोकांनी शिस्त पाळावी हीच अपील, नम्र आव्हान, नम्र विनंती, हात जोडून विनंती मी जनतेला एवढंच करेल की कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी शिस्त पाळावी. परंतु हे जर शिस्त पाळली तर शेवटी कशामुळे संसर्ग वाढतो ह्या गोष्टी आता जगामध्ये सगळ्यात सर्वदूर माहिती झालेल्या आहेत. शिस्त पाळावी, अनलॉकिंग ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे आपण अनलॉकिंग करतो आहोत. कायमस्वरूपी सगळ्या गोष्टी बंद ठेवून आपला व्यवहार, व्यवसाय आणि खऱ्या अर्थाने जीवन ही चालणारच नाही. त्यामुळं अर्थकारण आणि अर्थचक्र हे चालू राहिलाच पाहिजे. राज्याच्या तिजोरीमध्येही 2 पैसे आलेच पाहिजेत तरच राज्याच्या कारभार चालू शकणार आहे. नाहीतर हे जे विकासाचे कामं आहेत, जनतेच्या गोरगरिबांच्या योजना आहेत, त्याच्यासाठी पैसे आणायचे कुठून? त्यामुळे या सगळ्या गोष्टी खुल्या कराव्याच लागतील टप्प्याटप्प्याने. माननीय मुख्यमंत्री या संदर्भात योग्य तो निर्णय घेतात आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी करायच्यात पुढच्या काळात ते राज्याचे प्रमुख म्हणून ते निर्णय घेतील. आणि एकच आहे, मी एवढंच अपील करेल की आपण शिस्तीत काम करूया. सर, सगळं अनलॉक होत आहे म्हणजे विरोधी पक्ष भाजपनं वारंवार मागणी करून रस्त्यावरती आंदोलन करून झालं नाही. शेवटी राज्यपालांनी मागणी केली की मंदिरं उघडा. मंदिरं उघडा करायला अशी कुठली समस्या राज्य सरकारसमोर आहे की मंदिरं जर का उघडी झाली आणि मग संसर्ग वाढेल अशी कुठली भीती आहे? नाही, आपण लक्षात घेतलं तर आपण सगळेच जण, आपला महाराष्ट्रच नाही आपला देश हा नेहमी धार्मिक दृष्टिकोनातून नेहमीच आपण महत्त्व देतो. आपण खूप श्रद्धाळू लोक आहोत. आपण खूप मनाभावातून ईश्वराला आपापल्या धर्माप्रमाणे मानतो आणि त्यामुळे तिथे आपण अतिशय भक्तिभावाने गर्दी करतो, श्रद्धेने गर्दी करतो. आणि त्या मला असं वाटतं की अशा वेळेस जी आपण जे रूल्स घालून दिलेले आहेत, नियम आखून दिलेले आहेत, ते पाळणं कदाचित खूप कठीण होतं आणि ते मॅनेज करणंसुद्धा म्हणजे आता फिजिकल डिस्टन्स मॅनेज करा म्हटलं तर अवघड होऊन जाईल तिथल्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून सध्या जी संख्या वाढती आहे आणि मधल्या काळात जी काही आता आपण कमी पण केलं आहे, नियंत्रणाखाली आले, त्यामुळं हा सगळा विषय कसा असतो, धार्मिक स्थळं असेल किंवा आपली इथली लोकल ट्रेन चालू करण्याचा विषय असेल, स्कूल्स कॉलेजेस चालू करण्याचा विषय असेल किंवा जिम्नॅशियम स्वतःच्या चालू करण्याचे, हे काही जे गर्दीचे ठिकाणं आहेत, हे ठिकाणांना आपण खुलं कधी करता येईल किंवा कधी केलं पाहिजे की एक म्हणजे आपल्याला आपल्याजवळ असलेली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आणि वाढवू शकणारे रुग्ण याचा ताळमेळ आपल्याला घालता येईल का?
म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपली व्यवस्था आहे का, तर आपण खुलं करावं, हा एक त्याच्यातला थंब रूल असतो सगळीकडचा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची एवढीच आहे की शेवटी ह्या सगळ्या गोष्टी बघत आज आपलं सगळं कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळेच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय हे सगळे निर्णय घेत आहेत. आज तुम्ही बघतायत की लॉकडाऊनची भाषा आता कुठेही नाही आहे, अनलॉकचीच भाषा आहे. जे करायचं ते अनलॉकच करायचं. आता मधल्या काळात रेस्टॉरंट्स उघडलेत, हॉटेल्स उघडलेत. आपण बघितलं की इंट्रा डिस्ट्रिक्ट ट्रेन चालू झालेल्या आहेत. सगळीकडे आता ट्रेन्स धावत आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपण अनलॉक करत चाललेलो आहे. जे 2-4-5 गोष्टी राहिल्या असतील त्या पण आता टप्प्याटप्प्याने केल्याच जाणार आहेत. त्यावर नियंत्रण लक्ष ठेवून आहेत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. मला वाटतं येणाऱ्या काळात निश्चित प्रकारे त्या पण टप्प्याटप्प्याने करतील. दिवाळी आहे, दिवाळी, दसरा हे सगळे दिवस आहेत, हे जरा गर्दीचे दिवस आहेत. या सगळ्या गोष्टींच्या नंतर जरी ह्या गोष्टी केल्या तरी मला वाटतं शेवटी आपण म्हणतो की जान है तो जहान है, त्या पद्धतीनं आपल्याला जीव महत्त्वाचा आहे आणि संसर्ग खूप वाढू नये ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे जरूर आपण या धार्मिक भावनासुद्धा लक्षात ठेवू आणि करण्याकडे कुणाचाच विरोध नाही. हे केलंच पाहिजे याच विचाराचे आम्ही सगळे आहोत. पण एक काळजी वाटते या दृष्टिकोनातून जरा आपण कॉन्झर्वेटिव्हली माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीतला योग्य तो निर्णय घेतील. आणि मला वाटतं की तो सगळ्या जनतेने सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं स्वीकारावा. सर, एक शेवटचा प्रश्न. केंद्र सरकारची या कोविड निवारणाच्या कामामध्ये आर्थिक मदत जी राज्य सरकारला आखडती आहे, त्यांचा हात असा सैल होत नाही आहे, तर आरोग्यमंत्री म्हणून केंद्र सरकारला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही काय आवाहन कराल? खास करून तुमचं म्हणणं कधी CSR फंड किंवा पंतप्रधान करोना केअर फंड जो आहे त्याविषयी कधी मत आलेलं नाही. तुम्ही पंतप्रधानांना काय आवाहन कराल? माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर मागच्या 4-5 महिन्यात अनेकदा महिन्यांना VCs घेतलेल्या आहेत. त्यावेळीसुद्धा पत्रांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी काही मौलिक मार्गदर्शनही केलं आहे आणि त्यांच्या शेवटी केंद्र शासनाच्या सूचना राज्य शासनाला सुद्धा महत्त्वाच्याच ठरलेल्या आहेत. आपण अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून ICMRच्या माध्यमातून तर 100%च करतो. पण जरूर राज्याची लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली शेवटी आपल्याकडचं सर्व्हिस सेक्टरचं उत्पन्न खूप मोठं आहे आपल्या राज्याचं आणि 100% लॉकडाऊनमुळे आपल्याकडे आपण जर बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंगचं एक जो सेक्टर आहे त्याच्यातून मिळणारं उत्पन्न, IT सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टरमधून मिळणारं उत्पन्न राज्याचं मोठं आहे. आणि त्यामुळे ते लॉकडाऊनमुळे बंद असल्यामुळे निश्चितच आपल्याकडे साधनांची संख्या कमी होते. आणि म्हणून आपल्याला खास करून जे RT-PCR किट्स जे 100% गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुरवठा करत होतं किंवा त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं PPE किट्स, व्हेंटिलेटर्स ह्या गोष्टी पुरवठा करत होतं, ते 1 सप्टेंबरनंतर पूर्ण बंद केलं. म्हणून आम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्या गोष्टीची मदत मागितली आहे. पण आता त्यांनी ती देणं बंद केलं आहे. मला असं वाटतं की ज्यावेळी संख्या कमी होती त्यावेळी दिलं जायचं आणि आता संख्या मधल्या काळात खूप वाढली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, तर त्यावेळी एकदम थांबवलं. तर मला वाटतं की शक्यतो अशा परिस्थितीत दिलेलं अधिक बरं आणि त्या मार्गाने त्यांनी द्यावं अशीच आग्रहाची विनंती आम्ही वेळोवेळी निश्चित प्रकारे केलेली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. राज्य सरकार काम करतंय, तुम्ही तर कोविड प्रश्नी स्वतःला झोकून दिलेला आहे आणि थँक गॉड की तुम्हाला अजून करोना झालेला नाही. म्हणजे आमचे आरोग्यमंत्री हे करोनामुक्त आहेत आणि ते स्वतःला ठेवतील इतकी विल पॉवर त्यांची आहे हे महाराष्ट्राने बघितलं आहे. तरी सुद्धा एक वॅन्डेटा पॉलिटिक्स सुरू झाला आहे असा आक्षेप होतोय. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून जलयुक्त शिवारच्या संदर्भात राज्य सरकारने चौकशी नेमली आहे. तुम्ही ज्या पट्ट्यात येता तिथं जास्त कामं झालेली आहेत. तुम्ही सरकारने आज जी चौकशी नेमली त्यावरती मंत्री म्हणून काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे तुम्ही म्हणताय तसं काही लोकांचा असाही संशय असतो की खरंच होऊन गेला असेल का कोरोना राजेश टोपेंला, तर तसं होऊनही गेलेला नाही आहे. कारण मी आत्ताच मागच्या आठवड्यात क्लिया बेस्ड अँटीबॉडी टेस्ट केली, म्हणजे जी हे दाखवते की होऊन गेला का, तर ती पण निगेटिव्ह आलेली आहे. याचा अर्थ कुठलाही व्हायरस अद्याप म्हणजे आपल्या ह्याच्यात नाही. ती जनतेचा आशीर्वाद आहे मी म्हणेल, इच्छा आहे, सदिच्छा आहे, ईश्वराची कृपा आहे, आमच्या नेतृत्वाचे जे आहेत त्यांचा आशीर्वाद आहे. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी आहेत. आज तुम्ही जो राजकीय दृष्टिकोनातून काही तुम्हाला असं वाटत असेल, पण हा राजकीय दृष्टिकोनातूनचा विषय अजिबात नाही आहे. मला एकच सांगायचं आहे की ज्या गोष्टी काही चुकीच्या घडल्या असतील तर त्याची चौकशी करणं हे राज्य शासनाचं कर्तव्यच आहे.
जसं सरकार हे कल्याणकारी किंवा आपण म्हणतो की मायबाप सरकार असतं, जनतेच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतं, तसं जर कुठं चुकलं असेल तर त्याला दंड करण्याचाही अधिकार हा सरकारचा आहेच आणि त्याचं ते कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे. त्यामुळं कर्तव्य जबाबदारीच्या अँगलनी हा बघितला पाहिजे की जिथे खूप मोठा काही भानगड झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, अशा ठिकाणी मंत्रिमंडळाने पूर्ण संयुक्तपणे जर एखादी गोष्टीची चौकशी करायचं ठरवलं असेल तर मला वाटतं तो तो एक शासनाचा काम करण्याचा अविभाज्य भागच आहे आणि तो रुटीनमध्ये दंड करणे हाही त्यातला भाग आहे. त्यामुळे मला वाटतं की चौकशी होईल. चौकशीत जर काही दोष असतील, काही मोठ्या पद्धतीनं खूप खूप जास्तीच्या दराने काहीच्या काही म्हणजे DSRपेक्षा कुठल्या दराने जर का काही पाणी पुरवठा स्कीम्स आणि काही गोष्टीचा जर टेंडर्स झालेले असतील जे खऱ्या अर्थाने ऑडिट्समध्ये आलेले आहेत, ऑडिट्स ऑब्जेक्शन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्याची चौकशी व्हावी असं कॅबिनेटला वाटलं आणि कॅबिनेटने ते ठरवलं. ठीक आहे. हे होते राजेश टोपे. करोना संदर्भात जरी मुलाखत असली तरी एक राजकीय पत्रकार म्हणून जरी संपादक असलो तरी राजकीय पत्रकार हा जागा होतो आणि मी तो जलयुक्त शिवार ज्याची चौकशी आज राज्य मंत्रिमंडळानं लावली आहे SIT नेमून तो प्रश्न विचारला. आणि करोनाच्या संदर्भात जर का बोलायचं झालं तर करोनाचं जे काम निवारणाचं काम राज्य सरकार करतंय ते जनता बघते आहे. त्यामुळं त्या संदर्भात सुद्धा आज आपण प्रश्न विचारलेत, त्यावरती ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा उत्तरं आलेली आहेत. इथेच थांबूया. पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.